तर हैदराबाद गॅझेट लागू करण्यानं ओबीसीमध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत। बबनराव तायवाडे हे हैदराबाद गॅझेटच्या समर्थनामध्ये उतरलेत, तर हाके आणि तायवाडे यांच्यात उघड मतभेद हे दिसू लागलेत। आम्ही समाधानी आहो, ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही। याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे। मी याच्या आधी सुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे, हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहेत त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता। मुळात हा जी.आर. संविधान विरोधी आहे। मुळात हा जी.आर. अगोदरच्या उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटच्या विरोधातला आहे। हा जी.आर. काढण्याचा अधिकार शासनाला नाही। मुळात जी उपसमिती निर्माण केलेली होती त्या समितीनं तटस्थ राहून काही निर्णय घेण्याऐवजी बायस निर्णय घेतलेला आहे आणि मुळात ओबीसी आरक्षण अशा एक्झर्शनद्वारे मला वाटते संपुष्टात आलेलं आहे।